नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप पांडुरंग कांबळे, शाळा खडकी शिक्षण संस्थेची GMI कन्या शाळा. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीच्या आजच्या चौथ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत भारतीय कलांचा इतिहास. यामध्ये विशेषतः प्रामुख्याने आपल्याला जे घटक पाहायचे आहेत ते घटक आपण प्रथमतः या ठिकाणी नजर टाकूया. त्यामध्ये 4.1 असेल कला म्हणजे काय, आणि त्यामध्ये जे उपघटक असणार आहेत दृक्कला आणि ललित कला, लोककला आणि अभिजात कला आणि कलाशैली. 4.2 मध्ये आपण जे पाहणार आहोत ते भारतातील दृक्कला परंपरा. त्यामध्ये हे जे उपघटक आहेत त्यात चित्रकला शैली, लोकचित्रकला शैली, अभिजात चित्रकला, हस्तलिखितामधील लघुचित्रे, युरोपीय चित्रशैली, शिल्पकला, लोकशिल्पकला शैली, अभिजात शिल्पकला शैली, भारतीय मूर्तिविज्ञान, स्थापत्य आणि शिल्पकला. आणि आपण 4.3 मध्ये पाहणार आहोत भारतातील ललित आणि अंगिक कला परंपरा. त्यामध्ये अभिजात कलेच्या परंपरा आपण पाहणार आहोत. आणि सर्वात शेवटचा जो घटक आहे तो असणार आहे 4.4 कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. त्यामध्ये कला आणि उपयोजित कला या एकंदरीत या सर्व घटकांचा आपण या चौथ्या प्रकरणामध्ये म्हणजेच भारतीय कलांचा इतिहास यामध्ये पाहणार आहोत. तर चला तर पाहूया प्रथमतः कला म्हणजे काय. आता विद्यार्थी मित्रांनो, कला म्हणजे हा प्रत्येक मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. कला म्हणजे मानवी जीवनाचं एक अंग आहे. कारण दररोज आपल्याला जे मिळालेले ज्ञान आहे, ज्या आपल्या भावभावना आहेत, ज्या मनातल्या भावना असतील, स्वतःला आलेले जे अनुभव आहेत, त्यातून प्राप्त झालेले जे ज्ञान आहे, तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोहोचवाव्या ही प्रत्येक व्यक्तीची एक सहज प्रवृत्ती असते. आणि या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला काय म्हटले जातं, कला असे म्हटले जाते. थोडक्यात काय तर स्वतःचे अनुभव भावभावना इतरांना सांगताना जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते तेव्हा तिला आपण काय म्हणतो, कला असे म्हणतो. आता याच्यामध्ये दृक्कला म्हणजे दृक्कला आणि ललित कला हे आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी ही जी सौंदर्य निर्मिती आहे त्यामध्ये कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता असते, कलाकाराची संवेदनशीलता असते, भावनाशीलता असते आणि त्याचं कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण कला निर्मिती होती त्या सौंदर्यपूर्ण कला निर्मितीच्या मागे त्या कलाकाराची संवेदनशीलता आहे, कल्पकता आहे, भावनाशीलता आहे आणि त्याचे कौशल्य आहे. आता आपण याच्यामध्ये दृक्कला आणि ललित कला या घटकाचा आपण अभ्यास करूया. आता दृक्कला म्हणजे काय तर थोडक्यात जी कला आपण डोळ्यांनी पाहतोय, जिला स्पर्श करतोय ती दृक्कला. आणि ललित कला अशा प्रकारे आपल्याला कलेची विभागणी करता येईल. ललित कलांना अंगिक कला असे म्हटले जाते. या दृक्कलांचा जो उगम आहे तो उगम कधी झाला तर प्रागैतिहासिक काळामध्ये झालेला आहे. प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय तर जेव्हा पुराश्म युग होतं, जेव्हा जीवाश्म युग होतं, नवाश्म युग होतं, या युगामध्ये प्रागैतिहासिक काळामध्ये दृक्कलांचा उगम झाला. हे दर्शवणारे अनेक नमुने जगभरातील अश्मयुगीन गृहामधून प्राप्त झालेले आहेत. लोककला आणि अभिजात कला. आता लोककला आणि अभिजात कला म्हणजे काय तर कलेच्या लोककला, अभिजात कला अशा दोन परंपरा मानलेल्या आहेत. कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा दोन परंपरा आहेत. लोककला ही जी कला आहे ती अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चाललेली परंपरा आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अश्मयुगीन काळ, नवाश्मयुग आणि पुराश्मयुग या काळापासून लोककला ही चालत आलेली अखंडित अशी परंपरा आहे. आणि तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. कारण प्रत्येक कलेचा जो भाग आहे तो लोकांच्या जगण्याचा भाग आहे. त्यामुळे काय होतं, या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते. लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. मग त्याच्यामध्ये समजा कोळी नृत्य असेल, भांगडा असेल, गरबा असेल, ही लोककलेची उदाहरणं आपल्याला सांगता येते. अभिजात कला ही मात्र काय होते की ते प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. आणि अभिजात कला जर आपल्याला साध्य करायची असेल तर आपल्याला त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. ते आत्मसात करायचे असेल तर दीर्घकालीन प्रशिक्षण असतं आणि त्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ अभिजात कलेमध्ये जर आपल्याला सांगायचं म्हटलं
तर त्याच्यामध्ये कथ्थक आहे, भरतनाट्यम आहे, लावणी आहे, ह्या ज्या काही अभिजात कला आहेत त्या आपल्याला प्रत्यक्ष शिकाव्या लागतात आणि त्यासाठी आपल्याला दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. कला म्हणजे काय, यामधील जो पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कलाशैली. काय कलाशैली, तर कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची एक स्वतंत्र अशी शैली असते. कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची एक स्वतंत्र पद्धत असते, म्हणजे शैली असते. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ शकते. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात आणि त्या शैलीच्या आधारे त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा आपल्याला अभ्यास करता येतो. याच्यामध्ये एक उदाहरण म्हणून सांगितलेले मराठा चित्रशैली, तुमच्या पुस्तकात पान नंबर 22 मराठा चित्रशैली आहे. तर या कलाशैलीचे एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला मराठा चित्रशैलीचा विचार करता येईल. साधारणपणे ही मराठा चित्रशैली जी आहे ती इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित होण्यास सुरुवात झाली. या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे म्हणजे भिंतीवर आणि हस्तलिखितामधील लघुचित्राच्या स्वरूपातील आहेत, म्हणजे हाताने लिहिलेली, हाताने तयार केलेली हस्तलिखितामधील लघुचित्रे. मग ही कुठे आहेत, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वाई, मेणवली आणि सातारा यांसारख्या ठिकाणी जुन्या वाड्यामधून मराठा चित्रशैलीतील काही भित्तिचित्र आपल्याला पाहायला मिळतात. मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळामध्ये विकसित झाली असेल त्या काळातील राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज इत्यादी गोष्टींचा अभ्यास त्या शैलीतील चित्रांच्या आधारे करता येतो. म्हणजे पहा की जेव्हा एखादी विशिष्ट चित्रशैली आपण पाहतो तर त्या चित्रशैलीच्या आधारे त्या काळातील लोकांचं राहणीमान कसं असेल, त्या काळातील लोकांचा पोशाख कसा असेल, त्यांचे रीतिरिवाज कसे असतील हे त्या चित्रशैलीच्या आधारे आपल्याला अभ्यासता येतं. म्हणजे आता आपण टी व्हीला काही कार्यक्रम पाहतो, सिरियल असतात पहा, म्हणजे जशी आत्ता मध्ये किंवा सिरियल झाली स्वराज्य रक्षक संभाजीराजे, स्वराज्य रक्षक संभाजी असेल किंवा पेशव्यांच्या काळातील स्वामिनी असेल, तर या ज्या दूरदर्शन वाहिनीवर आपण ज्या पाहिलेल्या या सिरियल असतील, मालिका असतील, ऐतिहासिक मालिका, तर हे पाहिल्यानंतर म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी असेल किंवा स्वामिनी असेल, हे पाहिल्यानंतर आपल्याला त्या त्या काळातील राजांचं राहणीमान कसं होतं, तिथल्या प्रजेचं राहणीमान कसं होतं, त्यानंतर त्यांची संस्कृती कशी होती, त्यांचा पोशाख कसा होता, हे आपल्याला त्याच्यातून पाहायला मिळतं. पुढे जर आपण जायचं म्हटलं तर तो पुढचा जो घटक आहे ते म्हणजे भारतातील दृक्कला परंपरा, हा या पाठातील दुसरा महत्त्वाचा घटक आहे. भारतातील दृक्कला परंपरा. आता या दृक्कलामध्ये साधारणपणे चित्रकला आणि शिल्पकला या दोन्हींचा समावेश होतो. दृक्कलामध्ये चित्रकला आणि शिल्पकला या दोन्हींचा समावेश आपल्याला पाहायला मिळेल. मग त्यामध्ये आपण बघूया चित्रकला. आपण दृक्कलेमधील दोन प्रकार पाहतोय की ज्यांचा समावेश हा दृक्कलेमध्ये होतो. दृक्कला म्हणजे मी मागं तुम्हाला सांगितलेल्या पाठीमागे की दृक्कला म्हणजे जी कला आपल्याला डोळ्यांनी दिसते, ज्या कलेला आपण स्पर्श करतो, अशी दृक्कला. या दृक्कलेमधील चित्रकला आणि शिल्पकला याचा आपण अभ्यास करतोय. यामध्ये प्रथमतः आपण पाहूया चित्रकला. आता चित्रकला आपल्या सर्वांना माहिती आहे की चित्रकला ही द्विमितीय असते, लांबी असते, रुंदी असते, त्याच्यामध्ये नकाशा असतो, निसर्गचित्र असतात, वस्तुचित्रे असतात, व्यक्तिचित्र, वास्तूंचे आरेखन इत्यादी चित्रे या चित्रकलेमध्ये रेखाटलेली असतात. मग त्यासाठी काहीतरी माध्यम असावं लागतं, कारण ती चित्र कशावर रेखाटायची. मग त्यामध्ये शिलाखंड असेल, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापडांचे फलक, मातीची भांडी यांसारख्या माध्यमांचा उपयोग या चित्रकलेच्या रेखाटनासाठी होतो. याच्यामध्ये जर आपल्याला उदाहरण द्यायचं म्हटलं तर अजिंठा लेण्यामधील जे तथागत बोधिसत्व पद्मपाणीचे जे भित्तिचित्र आहेत ते यामध्ये आपल्याला उत्तम उदाहरण देता येईल. पुढचा जो भाग आहे ते लोकचित्रकला शैली. तर लोकचित्रकला शैली म्हणजे काय, तर अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशामध्ये आपल्याला आढळून येतात. अश्मयुगीन काळामध्ये जी गुहेमध्ये काढलेली चित्र आहेत ती गुहाचित्रे आपल्याला अनेक देशामध्ये पाहायला मिळतील. मग ग्रीक रोमन संस्कृती असेल, आपली हडप्पा संस्कृती असेल, अनेक देशातील ज्या ज्या प्राचीन संस्कृती होऊन गेलेल्या आहेत त्या संस्कृतीमध्ये आपल्याला ही चित्रे पाहायला मिळतात की जी गुहाचित्रे आहेत. मग त्यामध्ये आपल्या भारताचा जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये
मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये आपल्याला ही गुहाचित्रे पाहायला मिळतील. मध्य प्रदेशामध्ये भीमबेटका येथील गुहाचित्र प्रसिद्ध आहेत. आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलं की भीमबेटका या गुहाचित्राचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोने केलेला आहे. या गुहाचित्रामध्ये काय असतं तर या गुहाचित्रामध्ये मनुष्याकृती आहे, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश असतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय यामध्ये काळानुसार बदल होत गेले. चित्रामध्ये नवीन प्राणी, वनस्पती यांचा समावेश आपल्याला काळानुसार बदलत गेलेला दिसतो. या चित्रामध्ये अनेक प्रकारचे रंग आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये काळा रंग आहे, लाल रंग आहे, सफेद रंग आहे, असे अनेक रंग आहेत. आणि ते रंग कशापासून तयार केले तर नैसर्गिक द्रव्यापासून. मग त्यामध्ये झाडाची पानं असतील, फुलं असतील, फळं असतील, माती असेल, अशा अनेक नैसर्गिक द्रव्यापासून हे रंग तयार केलेले आहेत. त्या त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना आपल्याला या चित्रांच्या माध्यमातून करता येईल. लोकचित्रकलेची परंपरा ही गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे. घरातील लग्न कार्यात, सणासुदीला भिंतीवर चित्र काढणे, अंगणात रांगोळी काढणे, तसेच चित्रांच्या साहाय्याने आख्याने सांगणे, यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या. म्हणजे काय तर ही जी लोकचित्रकलेची जी परंपरा आहे ती परंपरा की जी गुहाचित्रांच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट जाणवते, दिसते, तर ती आपल्या परंपरेशी नाते सांगणार आहे. म्हणजे कसं तर आपले काही सण असतात, उत्सव असतात, मग त्यामध्ये नागपंचमी असेल, त्याच्या माध्यमातून काही सणांच्या दिवशी रांगोळी काढणे, सणासुदीला भिंतीवर चित्र काढणे, त्या चित्रांच्या साहाय्याने आख्याने म्हणजे काही कथा पुराणे जे आहेत ते सांगणे, यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झालेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पान नंबर 23 मध्ये माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये आपण थोडीशी माहिती घेऊया. तर याच्यामध्ये जी चित्रशैली आहे आपल्या महाराष्ट्रातील तर ती प्रामुख्याने वारली चित्रशैली आपल्याला माहीत असेल. महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथा परंपरा ही लोककला शैलीची निवडक उदाहरणे आहेत. म्हणजे परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की लोककला शैलीची निवडक उदाहरणे कोणती तर महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही आपल्याला उदाहरणे देता येतील. ठाणे जिल्ह्यातील ज्या व्यक्तीच्या नावाचा इथं प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल ती व्यक्ती म्हणजे जिव्या सोम्या म्हशे यांनी वारली चित्रकला लोकप्रिय करण्यामध्ये खूप मोठा त्यांचा वाटा आहे. जिव्या सोम्या म्हशे जिव्या सोम्या म्हशे या व्यक्तीचा, या कलाकाराचा या वारली चित्रकला प्रसिद्ध करण्यामागे खूप मोठा वाटा आहे. त्यांनी काय केलं तर त्यांच्या वारली चित्रासाठी भारतीय आणि जागतिक स्तरावरचे त्यांनी जे काही काम केलेले वारली चित्रशैलीच्या बाबतीमध्ये तर त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना भारतीय आणि जागतिक दर्जाचे स्तरावरचे पुरस्कार मिळालेले आहेत की ज्यामध्ये 2011 मध्ये त्यांना पद्मश्री हा बहुमान मिळालेला आहे. हे काय करत होते जिव्या सोम्या म्हशे तर हे जे वारली चित्रकार आहेत तर ते पूर्वी मांजरपाट कापड असायचं, म्हणजे जाडं कापड असायचं आणि त्या जाड्या कापडावर ते काय करायचे शेणाने ते लिंपायचे आणि शेणाने लिंपून मग त्याच्यावर पांढरा चुना वगैरे टाकून त्याच्यामध्ये बाभळीचे काटे असतील किंवा बांबूचे टोकदार काडी असेल तर त्यांनी ती वारली चित्रशैली ते प्रसिद्ध करत होते. इसवी सनाच्या 12व्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या मानसोल्लास किंवा अभिलषितार्थ चिंतामणी मानसोल्लास किंवा अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथामध्ये ही जी चित्रकथी परंपरा आहे त्या परंपरेचे वर्णन केलेले आपल्याला आढळते आणि त्यावरून या परंपरेच्या प्राचीनत्वाची कल्पना आपल्याला येते. त्यामध्ये कटपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण महाभारतातील कथा ही सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. म्हणजे चित्रांच्या माध्यमातून रामायण महाभारत
ह्या ज्या पुराणातल्या ज्या कथा आहेत ते सांगण्याची पद्धत परंपरा या चित्रकथी परंपरेमध्ये होती. मग ती अजून कुठे आहे तर आपल्याच महाराष्ट्रामध्ये कोकणातील कुडाळ जवळच्या पिंगुळी गावातील ठाकर या आदिवासी समाजाच्या लोकांनी ती चित्रकथी परंपरा जपलेली आहे. या परंपरेतील चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगात रंगवलेली असतात आणि एका कथेसाठी साधारणपणे त्यांनी 30 ते 50 चित्रांचा वापर केलेला असतो. वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी अशा चित्रांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोथ्या चित्रकथी कुटुंबामध्ये त्यांनी जपलेल्या आहेत. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न आपलं सरकार आणि कलाकारामार्फत केले जात आहे. मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया अभिजात शिल्पकला शैली. याच्यामध्ये अभिजात चित्रकला जी आहे त्याच्यामध्ये प्राचीन भारतीय वाङ्मयाचे विविध कलासंबंधी सांगोपांग विचार झाले दिसतात आणि त्यामध्ये जवळजवळ एकूण 64 कलांचा उल्लेख आहे. आणि त्यामध्ये चित्रकलेचा जो उल्लेख आहे तो आलेख्य किंवा आलेख्य विद्या या नावाने केलेला आहे. आलेख्य विद्येची षडांगी आहेत. षडांगी म्हणजे काय तर 6 अंगी. कोणती षडांगी आहेत तर त्यामध्ये त्या षडांगामधील जे 6 महत्त्वाचे पैलू आहेत त्यांचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केला. त्यामध्ये रूपभेद, प्रमाण, भाव, लावण्ययोजन, सादृश्यता आणि वर्णिकाभंग ह्या 6 अंगाचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. मग याच्यामध्ये रूपभेद म्हणजे काय तर विविध आकार, प्रमाण म्हणजे काय तर प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप, भाव प्रदर्शन, लावण्ययोजन म्हणजे काय तर त्या कलेला सौंदर्याचा स्पर्श केलेला आहे. सादृश्यता म्हणजे काय तर वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रण, त्याला म्हणायचं सादृश्यता. आणि सर्वात शेवटी जे अंग आहे 6वं ते म्हणजे वर्णिकाभंग. आता वर्ण म्हणजे काय रंग, वर्णिकाभंग म्हणजे रंगाचे आयोजन. या 6 अंगाचा समावेश यामध्ये केलेला दिसतो. विविध धार्मिक पंथाचे आगम ग्रंथ, पुराणे आणि वास्तुशास्त्रावरील ग्रंथ यामधून चित्रकला, शिल्पकला यांच्या संबंधी विचार मंदिर बांधणीच्या संदर्भामध्ये केलेला दिसतो. याच्यात आता आपण पाहूया हस्तलिखितामधील लघुचित्रे. हस्तलिखितामधील लघुचित्रावरील सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटीच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली. दक्षिणेकडची जी लघुचित्रशैली आहे तिला आपण दख्खनी लघुचित्रशैली म्हणूया. ती दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली त्या काळामध्ये. मुघल सम्राट अकबराच्या कारकिर्दीमध्ये पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून एक मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला. त्यामध्ये आपण पाहूया युरोपीय चित्रशैली यांचाही महत्त्वाचा सहभाग आहे. ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. त्याचं एक उदाहरण आपल्याला द्यायचं म्हणलं तर आपल्या पुण्यातील जो शनिवारवाडा आहे त्या शनिवारवाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आलेली होती. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांची चित्रे काढली होती. वेल्सच्या सोबत काम करणारा एक आपला मराठी सुद्धा माणूस होता की ज्यांचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. ते चित्रकार होते, त्यांचं नाव होतं गंगाराम तांबट. यांचा आपल्याला विशेष या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे. त्यांनी काय केलं तर वेरूळ, कार्ले या ठिकाणच्या लेण्यांची चित्र काढली होती आणि त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट या ठिकाणी जतन करण्यात आलेली आहे. चित्र वस्तूचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते. वस्तूचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य जी चित्रशैली आहे की जी आता आपण युरोपीय चित्रशैली पाहिली, ह्या पश्चिमेकडच्या देशांच्या चित्रशैलीचे विशेष असे वैशिष्ट्य समजायला पाहिजे. मुंबईमध्ये सन 1857 स्थापन झालेले जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलींचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवान चित्रकार नावारूपाला आले. त्यातील पेस्तनजी बोमनजी यांनी काय केलं तर अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे की ज्यांचं नाव आहे पेस्तनजी बोमनजी. आता आपण पुढच्या घटकाला सुरुवात करूया, ते म्हणजे शिल्पकला. शिल्पकला ही त्रिमितीय असते. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मूर्ती आहे, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू. शिल्पे कोरली किंवा घडवली जातात.
आता शिल्प म्हणजे काय? दगड, आणि त्याच्यावर जी कोरलेली कला आहे, मग त्यासाठी दगड आहे, धातू आहे, माती आहे, यांचा उपयोग केला जातो. दगड, धातू आणि माती याच्याबरोबर संगमरवराचा सुद्धा उपयोग या शिल्पकलेसाठी केलेला असतो. वेरूळचं जर कैलास लेणी आपण पाहिलं तर हे अखंड शिलाखंडातून, एका प्रचंड अशा दगडातून, शिलाखंडातून हे कोरलेलं अद्वितीय असं शिल्प आहे. त्यानंतर आपण सारनाथ येथील जर अशोक स्तंभ पाहिला, त्या अशोक स्तंभाच्या शीर्षावरील जे 4 सिंहांचे शिल्प आहेत, त्या 4 सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे आपले राष्ट्रीय मानचिन्ह आहे. लोकशिल्पकला शैली. लोकशिल्पकला शैली. चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळा इतकी प्राचीन आहे. आपण आता चित्रकला पाहिली, यानंतर आता आपण महत्त्वाचा घटक पाहतो ते म्हणजे लोकशिल्पकला शैली. ही लोकशिल्पकला शैली जी आहे ती चित्रकला इतकीच महत्त्वाची आहे. दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती. आपल्याला माहिती आहे की जेव्हा या पृथ्वीवर माणसाची उत्क्रांती झाली, पुराश्मयुग, नवाश्मयुग, याच्यामध्ये मानवाने प्रथम काय केलं की हत्यारे बनवायला सुरुवात केली. कशाची? तर दगडाची हत्यारे बनवायला सुरुवात केली. तर खऱ्या अर्थाने ही शिल्पकला कधी सुरू झाली? तर जेव्हा दगडी हत्यारे बनवण्याची या मानवाने सुरुवात केली तेव्हाच खऱ्या अर्थाने शिल्पकलेची सुरुवात झाली असं म्हणता येईल. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा ही हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती, की जी आज तागायत आपल्या भारतात बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यामध्ये अस्तित्वात आल्याचे दिसते. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहा, ज्यावेळेस गणेशोत्सव असतो त्यावेळेस आपण त्या मातीपासून गणेशाच्या मूर्ती बनवतो. मग महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या ह्या गणेश मूर्ती किंवा गौरीचे मुखवटे, बेंदूर अर्थात बैलपोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्याचे खांब, विरगळ, आदिवासी घरामधील साठवणीच्या ज्या मातीच्या कोठ्या आहेत, कोठार आहे मातीचं, त्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी ह्या खऱ्या अर्थाने शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात. आता आपण पाहूया अभिजात शिल्पकला शैली. हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कांस्य पुतळे 5000 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात. कारण इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये ही हडप्पा संस्कृती उदयाला आलेली होती, सिंधू नदीच्या काठावर. मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतातील कोरीव दगडी शिल्पनिर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे मानलं जातं. मध्य प्रदेशामधील सांची येथील जो स्तूप आहे तो स्तूप प्रथम अशोकाच्या काळात उभारला गेला. त्याच्यावरील देखण्या शिल्पांची सजावट मात्र नंतरच्या काळामध्ये गेली असावी असं इतिहासकारांचं मत आहे. भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला आणि याची साक्ष आपल्याला भारूत येथील स्तूपावरील शिल्पाद्वारे मिळते. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर अगदी दूरवर झाला आणि त्यामुळे त्या देशामध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. आपल्याला माहिती आहे की भारताच्या बाहेर मग श्रीलंका असेल, इंडोनेशिया असेल, अशा अनेक देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला. त्यात इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील स्तूप हे जगातील सर्वाधिक मोठं स्तूप आहे. म्हणजे परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की जगातील सर्वात मोठं स्तूप कोणतं आहे? तर इंडोनेशियामध्ये बोरोबुदूर येथील जो स्तूप आहे तो जगातील सर्वात मोठा स्तूप आहे आणि तो स्तूप इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकात बांधला गेला. इसवी सन 1991 साली युनेस्कोने हा बोरोबुदूर जो स्तूप आहे तो जागतिक वारसास्थळ म्हणून तो जाहीर केलेला आहे. आता आपण पुढच्या उपघटकाकडे जाऊया, ते म्हणजे भारतीय मूर्ती विज्ञान. अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशामध्ये इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी एक शिल्पकला शैली उदयाला आली. त्या शिल्पकला शैलीचं नाव आहे गांधार. इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात म्हणजे कुशाण काळामध्ये शिल्पशैली उदयाला आली आणि या शैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला असं इतिहासकारांचं मत आहे.
म्हणजे कुशाण काळामध्ये मथुरा शिल्पशैली उदयाला आली आणि या शैलीने आपल्या भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाय घातलेला असावा असं सर्वांचं मत आहे. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण काळामधील जी नाणी आहेत त्या नाण्यावर प्रथम आपल्याला पाहायला मिळते. गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राजांच्या आधिपत्याखालील दक्षिण भारतात कांस्य मूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. त्यामध्ये मग शिवपार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यासारख्या देवतांच्या मूर्त्या बनवल्या जाऊ लागल्या. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं की ही मूर्तिकला कशा पद्धतीने विकसित होत गेली. आता स्थापत्य आणि शिल्पकला. स्थापत्य आणि शिल्पकला भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक कोरीव लेणी आहेत. जसं अजिंठा वेरूळची आपण पाहिली, यासारखेच आपल्या भारतामध्ये अनेक लेणी आहेत. कोरीव लेण्यांची परंपरा ही भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झाली. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित उदाहरण असते. प्रवेशद्वारे, त्याच्या आतील खांब, शिवाय त्या गाभाऱ्यातील मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात. भिंती आणि छेद यावर केलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यामध्ये अजूनही काही प्रमाणामध्ये टिकून आहे. महाराष्ट्रामध्ये अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांना इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की आपल्या भारतामध्ये की जे अजिंठा वेरूळची जी लेणी आहेत त्या लेण्यांना 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. भारतातील मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे ही इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये झालेली आहे. गुप्त काळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्याबाहेरील 4 स्तंभ म्हणजे 4 खांब असे 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिराचं स्वरूप होतं. कधी? गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये. पण नंतर ते स्वरूप वाढत गेलं. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते आणि हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून आपल्याला लक्षात येईल. मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या होत्या. त्यामध्ये शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार या शैली ठरतात. त्यामध्ये आपल्याला उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्रविड या 2 शैली प्रामुख्याने मानलेल्या आहेत. म्हणजे आपल्या भारतातील या 2 शैली, मंदिर स्थापत्याच्या 2 शैली आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील की उत्तर भारतामध्ये नागर आणि दक्षिण भारतामध्ये द्राविड या 2 शैली प्रामुख्याने मानलेल्या आहेत. या दोहोंमधून जी दुसरी कला, या दोहोंमधून जी कला विकसित झाली मिश्र कला, त्या मिश्र कलेला म्हणतात वेसर. म्हणजे उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्राविड याच्यामधून जी कला मिश्रित कला झालेली आहे त्या मिश्र शैलीला वेसर असं म्हटलेलं आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळणारी भूमिज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते, एकसारखेपणा आढळतो. भूमिज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती आपल्याला वरपर्यंत रचलेल्या दिसतात. आता याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो पान नंबर 27 वर याही गोष्टी आपल्याला माहिती करून घेतलेल्या पाहिजेत की याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यामध्ये महाराष्ट्रात 12व्या आणि 13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिर असं म्हणतात. हेमाडपंथी मंदिरे का? तर देवगिरीचे यादव राजे जे होते, यादव यांच्या काळामध्ये हेमांद्री पंडित म्हणजे हेमाडपंत हे मुख्य प्रधान होते आणि त्यांची जी मंदिर बांधण्याची जी कला होती ते दगडात दगड म्हणजे दगडाच्या खोबणीमध्ये दुसरा दगड टाकायचा आणि या पद्धतीने ते मंदिर बांधत होते आणि म्हणून त्या शैलीला हेमाडपंथी मंदिर असं म्हणतात. हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोणामध्ये विभागली जाते आणि त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्प यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. हेमाडपंथी मंदिराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? तर भिंतीचा दगड सांधण्यासाठी चुना वापरला जात नव्हता. म्हणजे आता कसं आपण एखादी इमारत जर बांधायचं म्हटलं तर ते दगडावर दगड ठेवायचं म्हटलं तर आपण तिथे सिमेंटचा वापर करू शकतो, मातीचा वापर करू शकतो.
तसं त्या काळामध्ये दगडावर दगड ठेवण्यासाठी, तो दगड साधण्यासाठी चुन्याचा वापर केला जातो. परंतु हेमाडपंथी मंदिराची जी शैली आहे त्याच्यामध्ये चुन्याचा वापर केला जात नाही. आणि त्या मंदिरामध्ये चुन्याचा वापर तर केला जात नसतो, दगडामध्येच एकमेकांमध्ये त्या घट्ट बसतील अशा पद्धतीने त्या दगडाच्या कातलेल्या खोबणीमध्ये आणि कुसू यांच्या आधाराने ती भिंत उभारली जाते. मुंबईजवळील अंबरनाथ येथील आंबरेश्वर, नाशिकजवळील सिन्नर येथील गोंदेश्वर आणि हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे हेमाडपंथी मंदिराचं आपल्याला उत्तम उदाहरण देता येईल. त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक हेमाडपंथी मंदिरं आहेत. उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये आपल्याला अंबाबाईचं मंदिर सांगता येईल, शिवाय ज्योतिबाचं मंदिर आहे. इकडे त्र्यंबकेश्वरला जे शिव मंदिर आहे तेही आपल्याला हेमाडपंथी मंदिराचं उदाहरण देता येईल. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतीय असे स्थापत्यशैलीचे नवे अनेक प्रवाह एकत्र आले आणि त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्यकला विकसित झाली. अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती केली गेली. दिल्लीजवळच्या मेहरौली येथील कुतुब मिनार, आग्रा येथील ताजमहाल आणि विजापूर येथील गोल घुमट या वास्तू मुस्लिम स्थापत्यशैलीची जगप्रसिद्ध उदाहरणे देता येतील. कुतुबुद्दीन ऐबक म्हणजे 12व्या शतकामध्ये कुतुब मिनार बांधण्यास त्यांनी प्रारंभ केला आणि 13व्या शतकात अल्तमश यांच्या कारकिर्दीमध्ये या कुतुब मिनारचं बांधकाम पूर्ण झालं. कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे, उंच इमारत, उंच खांब, आणि त्याची उंची जी आहे ती 73 मीटर म्हणजे 240 फूट उंची आहे. ज्या वास्तुसंकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने काय केलेलं आहे, युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केलेला आहे. त्यानंतर जगप्रसिद्ध अशी वास्तू की जगातल्या 7 आश्चर्यामध्ये जिचा उल्लेख केला गेलेला आहे ते म्हणजे ताजमहाल. मुघल सम्राट शहाजहान याने त्याची बेगम मुमताज महल हिच्यासाठी, हिच्या स्मरणार्थ हा ताजमहाल बांधलेला आहे. आणि ताजमहाल हे भारतातील मुस्लिम स्थापत्याच्या सौंदर्याचे एक अग्रगण्य उदाहरण देत आहे. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केलेली आहे. इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये बांधलेल्या विजापूरचा गोलघुमट अत्यंत म्हणजे भव्य अशी इमारतीत आहे आणि त्या इमारतीत मोहम्मद आदिलशाह याची कबर आहे. म्हणजे विजापूरला जो गोलघुमट आहे त्या इमारतीमध्ये मोहम्मद आदिलशाह याची कबर आहे. आणि या इमारतीला गोलघुमट हे नाव ज्यामुळे मिळाले, त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने एक गोल असा सज्ज आहे आणि या सज्जेत जर आपण उभं राहिलो आणि कुजबुजलो किंवा टाळी वाजवली तर तो आवाज त्या ठिकाणी सर्वत्र ऐकू जातो. म्हणजे त्या घुमटमध्ये आपण थोडी टिचकी जरी मारली भिंतीला तरी तो सगळीकडे आवाज सर्वदूर पसरतो. हा प्रतिध्वनी अनेक त्या भागामध्ये घुमतो. भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एक नवीन स्थापत्यशैली उदयाला आली. तिचं नाव आहे इंडो गोथिक स्थापत्यशैली. म्हणजे ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर जी स्थापत्यशैली उदयाला आली तिचं नाव आहे इंडो गोथिक स्थापत्यशैली. ब्रिटिश काळात बांधल्या गेलेले चर्च, सरकारी इमारती, कचेऱ्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन यांसारख्या इमारतीमधील आपल्याला ही स्थळं पाहायला मिळतील. मुंबईमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे ही इमारत या शैलीचे एक उत्तम असं उदाहरण आहे आणि ते युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळामध्ये सुद्धा त्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहे. तर आता आपण पाहूया पुढचा भाग म्हणजे 4.3 भारतातील ललित अंगिक कला परंपरा. आता यामध्ये आपल्याला अभिजात कलेच्या परंपरा याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर भारतातील ललित अर्थात अंगिक कला परंपरा याच्यामध्ये लोककलेच्या परंपरा कोणत्या आहेत ते आपण पाहूया. तर भारतातील ज्या कला आहेत म्हणजे प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशा लोकगीतं आहेत, लोकवाद्य आहेत, लोकनृत्य आहेत आणि लोकनाट्याच्या परंपरा आहेत. म्हणजे आपण पाहतो की जसं आता महाराष्ट्रामध्ये लावणी आहे, पंजाबमध्ये भांगडा आहे, गुजरातचा गरबा आहे, अशा भारतामध्ये
अनेक परंपरा आहेत, अनेक लोकगीतं आहेत, लोकवाद्य आहेत, लोकनृत्य आणि ह्या लोकनाट्याच्या परंपरा आहेत. महाराष्ट्रातही लोककलेच्या अनेक परंपरा आपल्याला पाहायला मिळतील. या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झालेले आहेत. त्यामध्ये मग कोळी नृत्य असेल, तारपा नृत्य, कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, अभंग, भजन, ओव्या अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. गोंधळ पण आहे, जागरण गोंधळ, ही काही ठळक उदाहरणे. शिवाय वासुदेवाच्या पोतराजाची गाणी आहेत. ही आपल्याला महाराष्ट्रातील ज्या कला परंपरा आहेत, लोककलेच्या परंपरा आहेत, त्याची उदाहरणं आपल्याला देता येते. आता अभिजात कलेच्या परंपरा कोणत्या आहेत त्या आपण पाहूया. भारताला लोककलांप्रमाणे अभिजात कलांचा सुद्धा अत्यंत समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. यामध्ये भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र हा गायन, वादन, नर्तन आणि नाट्य या कलांचा एक सविस्तर उहापोह करणारा एक सर्वाधिक प्राचीन असा ग्रंथ समजला जातो. त्याच्यामध्ये काही रस आहेत, 9 रस आहेत. त्यात शृंगार, हास्यरस, बीभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत असे 9 रस. शृंगार, हास्य, बीभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत असे एकूण 9 रसांनी युक्त असा तो ग्रंथ आहे. रस हे भारतातील ललित कलांच्या सादरीकरणामध्ये मूलभूत असं मानलेले आहेत. भारतीय लोकांचा बाहेरील देशातील लोकांशी सतत संपर्क आलेला आहे आणि या संपर्काद्वारे त्या कलांच्या सादरीकरणामध्ये सुद्धा अनेक प्रभाव मिसळत गेले. मग त्यामुळे त्या अधिकाधिक समृद्ध होत गेल्या. त्याच्यामध्ये शास्त्रीय गायन, वादन, नृत्य यांच्या विविध शैली आणि त्या शैलींचे जतन करणारी घराणी निर्माण झाली. भारतातील शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत अशा 2 प्रमुख शाखा आहेत. म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे की भारतातील शास्त्रीय गायनाच्या 2 शाखा कोणत्या, तर हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत. तसेच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असेही 2 भेद आहेत. उपशास्त्रीय गायनामध्ये अनेक लोकगीत शैलींचा समावेश झालेला दिसतो. उत्तर भारतातील कथ्थक, महाराष्ट्रातील लावणी, त्यानंतर ओडिशाचे ओडिसी, तामिळनाडूचे भरतनाट्यम, आंध्राचे कुचिपुडी, केरळचे कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्य शैलींच्या सादरीकरणामध्ये शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य यांचा आपल्याला सुरेख मेळ पाहायला मिळतो. स्वतंत्र भारतात शास्त्रीय संगीत आणि नृत्य सामान्य रसिकांपर्यंत पोचावे या दृष्टीने विविध ठिकाणी संगीत नृत्याचे महोत्सव साजरे केले जातात आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या भारतातील अनेक रसिक त्या ठिकाणी जात असतात, परदेशातून येत असतात. जसं की आपल्या पुण्यामध्ये दरवर्षी सवाई गंधर्व, की जो 1953 पासून सुरू झाला, सवाई गंधर्व, हा सवाई गंधर्व या नावाने होणारा संगीत महोत्सव प्रसिद्ध आहे. तो संगीत महोत्सव पाहण्यासाठी भारतातूनच नव्हे तर बाहेरचेही बरेचसे प्रेक्षक त्या ठिकाणी येत असतात. अलीकडच्या काळात भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून अभिनव प्रयोग करण्याकडे असलेला कल आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये पाश्चात्य संगीत, पाश्चात्य नृत्य यांचाही मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्न दिसतो. अशा प्रकारे नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये ज्यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल ते नृत्यकार म्हणजे उदय शंकर यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील नृत्य नाट्य परंपरा यांचा मेळ साधलेला आहे. उदय शंकर यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील नाट्य यांचा मेळ घालण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे, ज्यांचं नाव आहे उदय शंकर. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्याच्या विविध शैलींनाही त्यांनी स्थान दिलेलं आहे. भारतीय ललित कलांच्या सादरीकरणाचे क्षेत्र अशा तऱ्हेने आपल्याला विस्तारताना पाहायला मिळेल. ही गोष्ट भारतीय लोककलांच्या क्षेत्रामध्ये सातत्याने घडत आहे. यामध्ये आपल्याला एक थोडी माहिती घ्यायची आहे, ती म्हणजे विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा, हा विजापूरचा जो सुलतान आहे इब्राहिम आदिलशाह दुसरा, याने पर्शियन भाषेमध्ये एक ग्रंथ लिहिला. त्याचं नाव काय आहे? किताबे नवरस.
हा ग्रंथ संगीतशास्त्राशी संबंधित असून गायनाकुल गीते असलेला ध्रुपद गायकीला समोर ठेवून गीतांना साकार करणारा आणि उत्तम दर्जाच्या काव्यग्रंथाची अनुभूती रसिकांना देणारा असा ग्रंथ आहे की ज्याचं नाव आहे किताबे नवरस. या ग्रंथाचे आपल्या मराठीच माणसाने की ज्यांचं नाव आहे डॉक्टर अरुण प्रभुणे यांनी मराठीमध्ये संपादन केलं, अनुवादन केलेलं आहे. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील दोहऱ्याचा अनुवाद त्यांनी पुढील प्रमाणे लिहिलेला आहे. तो अनुवाद काय आहे तर ते सांगतात त्या अनुवादामधून, हे माते सरस्वती, तू जगज्योती आणि सर्वगुणी आहेस. इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर तुझ्या आशीर्वादाने नवरसाचे गीत युगे युगे जिवंत राहील. असा अनुवाद डॉक्टर अरुण प्रभुणे यांनी या मराठीमध्ये करून ठेवलेला आहे. आपण आता पुढच्या घटकाकडे जाऊया विद्यार्थ्यांनो. तर तो घटक आहे कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. मुळातच आपण 10वीमध्ये हा इतिहास शिकतो की उपयोजित इतिहास म्हणजे त्या इतिहासाचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग आहे, आपण काय उपयोग करू शकतो इतिहासाचा. तर यामध्ये या पाठात की जो आपण आता पाठ शिकतोय भारतीय कलांचा इतिहास, याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. तर त्यामध्ये आपण पाहूया कला. कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. कला ही एक ज्ञानशाखा आहे आणि या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा काम करू शकतात. म्हणजे जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या इतिहासाचा अभ्यास होऊ शकतो. जसं की पत्रकारिता. मग पत्रकारितेमध्ये काय काय आहे आपण पाहतो, वर्तमानपत्र, वृत्तपत्र, मासिक, पाक्षिक, त्यानंतर दूरचित्रवाणी आहे, आकाशवाणी आहे. यासारख्या प्रसार माध्यमामध्ये पत्रकारितेमध्ये इतिहास अभ्यासक या इतिहासाचा उपयोग करू शकतात. कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र असं एक जग आहे की आपण अनेक म्युझियममध्ये जातो, इतिहासाचं जे वस्तू संग्रहालय त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी अनेक वस्तू असतात ऐतिहासिक, त्या ठिकाणी त्या वस्तूंची खरेदी विक्री होते. असं एक कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचं एक स्वतंत्र असं जग आहे. तिथे कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली नाही ना हे पारखण्याची आवश्यकता असते. कारण अनेक ठिकाणी ती जी कलावस्तू विक्रीला ठेवलेली आहे ती कदाचित डुप्लिकेट असू शकते. मग ही खरी आहे की खोटी आहे, ही नकली तर नाही ना, ते पारखण्यासाठी इतिहासकारांची मदत घ्यावी लागते. आणि त्यासाठी कलेच्या इतिहासाचा ज्यांना सखोल अभ्यास आहे असा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची त्या ठिकाणी आवश्यकता असते. त्यानंतर सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन हे आता नव्याने विकसित होणारे क्षेत्र आहे. आपल्याला माहिती आहे की आत्ता व्यवसाय क्षेत्रामध्ये पर्यटन व्यवसाय हा अत्यंत जोमाने आणि वेगाने चालणारा व्यवसाय आहे. आता आपण पाहतो की जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं लॉकडाऊन आहे, त्याच्यामुळे संचारबंदी, आपण कुठे जाऊ शकत नाही. परंतु त्या अगोदर जर आपण पाहिलं तर आपल्या भारतामध्ये सुद्धा भारतातील आणि भारताच्या बाहेरचे परदेशी लोक या ठिकाणी येतात, पर्यटन स्थळी भेट देतात की ज्यांना आपण पर्यटक म्हणतो. आणि मग हा एक पर्यटन व्यवसाय सुद्धा आता विकसित झालेला आहे. या क्षेत्रामध्ये सुद्धा कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी आहेत. उदाहरणार्थ आता आपल्याला रायगडावर जायचे किंवा लाल किल्ल्यावर जायचे किंवा ताजमहाल पाहण्यासाठी आपल्याला आग्र्याला जायचे. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या वास्तूचा ज्याला अभ्यास आहे, ज्याला आपण म्हणतो गाईड, मग तो गाईड आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे या गाईडचा उपयोग या कलेच्या इतिहासामध्ये उपयोजित इतिहास म्हणून केला जाईल. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन, सांस्कृतिक पर्यटन ही नव्याने विकसित होणारी जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात. त्यामध्ये संग्रहालय आहे, अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. आता उपयोजित कला यामध्ये जो पुढचा घटक आहे तो म्हणजे उपयोजित कला. दृक आणि ललित कलाच्या क्षेत्रात केवळ कलेचा रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते.
दृक आणि ललित कलाच्या क्षेत्रामध्ये कलेचा केवळ रसिकांनी रसास्वाद घ्यावा यासाठी कला निर्मिती केली जाते, हा त्याचा प्राथमिक हेतू आहे. त्याखेरीज कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणे म्हणजे उपयोजित कला. आता याच्यामध्ये आपण पाहिलं दृक आणि ललित कला. दृक म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की दृक याचा अर्थ काय की ज्या कला आपण डोळ्याने पाहतोय, मग शिल्पकला असेल चित्रकला असेल त्यांना आपण स्पर्श करतो. पण ललित कला म्हणजे काय तर ललित कला याच्यामध्ये संगीत आहे, नृत्य आहे, नाटक आहे, चित्र आहे आणि शिल्प. म्हणजे संगीत, नृत्य, नाट्य, चित्र आणि शिल्प याला आपण ललित कला असं म्हणूयात. आता हा जो उपयोजित इतिहास आहे म्हणजे या इतिहासाची उपयुक्तता हा हेतू डोळ्यासमोर ठेवून कलेची निर्मिती करणे म्हणजेच काय तर उपयोजित कला. म्हणजेच काय थोडक्यात तर उपयुक्तता हा विचार आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, इतरांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. याच्यामध्ये या इतिहासाचा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये उपयोग होऊ शकतो, आपण कोणकोणत्या क्षेत्रात व्यावसायिक संधी शोधू शकतो तर ते काही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र, तसेच घराची सजावट आणि सजावटीच्या वस्तू, रंगमंचावरील नेपथ्य म्हणजे काय तर रंगमंच जे स्टेज आहे, पडद्यामागचे जे काही कलाकार असतात ते काय करतात की स्टेजवर एखाद्या जेव्हा नाटकाचं दृश्य दाखवायचं आहे मग त्या ठिकाणी त्या रंगमंचावर कशाची आवश्यकता आहे. समजा दवाखान्याचा एखादं दृश्य असेल मग त्या ठिकाणी काय पाहिजे, त्या ठिकाणी ते दवाखान्यासाठी एक टेबल लागेल, डॉक्टरसाठी खुर्ची लागेल. किंवा एखादा ऐतिहासिक देखावा असेल तर त्या ठिकाणी इतिहासाचं एखादं चित्र किंवा इतिहासाचा एखादा देखावा. अशा पद्धतीने नेपथ्य शिवाय चित्रपट आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम यासाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शन, प्रकाशन आणि मुद्रण क्षेत्रात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट व सुलेखन, भेट कार्डे, आमंत्रण पत्रिका, वैयक्तिक लेखन सामग्री, भेटवस्तू इत्यादी अनेक गोष्टींसाठी उपयोजित कला क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता आहे. म्हणजे या ठिकाणी कोणाचा उपयोग होऊ शकतो तर इतिहास क्षेत्रामध्ये जे जाणकार आहेत, ज्यांना इतिहासाची पूर्णपणे माहिती आहे, अशाच लोकांचा, इतिहासकारांचा, जाणकारांचा या ठिकाणी उपयोग होऊ शकतो. स्थापत्य आणि छायाचित्रण ही क्षेत्रे सुद्धा उपयोजित कला या सदराखाली येतात. स्थापत्य म्हणजे काय तर इमारत बांधण्याची कला, त्याला आपण स्थापत्य कला असं म्हणतो. मग याच्यामध्ये सुद्धा किंवा छायाचित्र, व्हिडिओ शूटिंग आहे, फोटोग्राफी आहे, यामध्ये सुद्धा उपयोजित कला सदराखाली या इतिहासकारांचा, जाणकारांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. सध्याच्या काळामध्ये संगणकावर तयार केलेली काही स्थिर चित्र असतात, चलचित्रे असतात, त्यानंतर नक्षी आणि आरेखने वापरले जातात, ती सुद्धा या कलेचाच एक महत्त्वाचा भाग आहे, उपयोजित कलेचाच भाग आहे. दागदागिने, मौल्यवान धातूंच्या कलावस्तू, रंगीत नक्षीची मातीची भांडी, बांबू आणि वेताच्या वस्तू, काचेच्या कलापूर्ण वस्तू, सुंदर कापड आणि वस्त्रे इत्यादींची निर्मिती अशी ही उपयोजित कलेची अत्यंत विस्तृत यादी आहे. वरील प्रत्येक क्षेत्रामध्ये बौद्धिक पातळीवर एखादी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित आणि कुशल व्यक्तीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. कारण या ठिकाणी प्रशिक्षित आणि कुशल कारागीर यांची आवश्यकता असते. कलावस्तूंचे उत्पादन करत असताना त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रिया काही विशिष्ट सांस्कृतिक परंपरांनी बांधलेल्या आहेत आणि या क्षेत्रामधील प्रक्रियांचा प्रत्येक टप्प्याच्या विकासाचा इतिहास असतो. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात कलावस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेच्या औद्योगिक, सांस्कृतिक परंपरांच्या इतिहासाचा अंतर्भाव केलेला असतो. म्हणजे या अनेक क्षेत्रामध्ये या उपयोजित इतिहासाचा आपल्याला या कलेचा वापर करता येईल. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रामध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आपल्या भारतामध्ये आहेत. वरती जो उल्लेख केला त्या क्षेत्रात आपल्या भारतात या म्हणजे तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अशा अनेक शाखा आहेत, अनेक संस्था आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की गुजरातमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद ही अशा प्रकारची प्रशिक्षण देणारी जगातील अग्रगण्य संस्था आहे. सन 2015मध्ये या संस्थेने एक ऑनलाईन अभ्यासक्रमसुद्धा केलेला आहे की आपण घर बसल्या ही कला किंवा अभ्यासक्रम आत्मसात करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी
आजच्या चौथ्या पाठामध्ये म्हणजे भारतीय कलांचा इतिहास यामध्ये या सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे. या पाठाच्या खाली जे काही प्रश्न दिलेले आहेत तो स्वाध्याय तुम्ही करायचा आहे. याबरोबर आपण या ठिकाणी या प्रकरणाला पूर्णविराम देऊयात. धन्यवाद.